हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मॅथ्स विथ जग्गू सर. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलेलो होतो इंडिपेंडेंट इंटिग्रेशन मधलं सम स्पेशल इंटिग्रल हा टॉपिक. त्यामध्ये एक क्वेश्चन झालेला आहे आपला. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे वळणार आहोत. तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की 1 इंटिग्रेशन 1/x² - h² इज इक्वल्स टू 1/2a log of x - x plus a आपल्याला दिलेला आहे. तर आपण याच्यामध्ये राइट हँड साइड कन्सिडर करून लेफ्ट हँड साइडला प्रूफ करून दाखवणार आहोत. तर राइट हँड साइड प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं पडणार आहे की राइट हँड साइडचे जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेले तर आपण लेफ्ट हँड साइडला प्रूफ करून बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनचा यूज करून आपण लेफ्ट हँड साइडला प्रूफ करू शकतो. तर आपण सेम करणार की आधी RHS ला कन्सिडर करणार आणि नंतर डेरिव्हेटिव्ह काढणार. तर चला करूया. सोल्युशन मध्ये आधी गिवन राइट करून घेऊ. गिवन काय दिला आहे आपल्याकडे बघा की 1 इंटिग्रेशन ऑफ x² - h² इज इक्वल्स टू 1/2a log of x - a x plus a ब्रॅकेट मध्ये. तर आधी आपण कन्सिडर करणार राइट हँड साइड. राइट हँड साइड मध्ये लेट RHS इज इक्वल्स टू 1/2a log of x - a x plus a plus c. तर राइट हँड साइडचे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय d dx 1/2a log of x - a x plus a plus c. तर आता डेरिव्हेटिव्ह घेताना लक्षात ठेवा बघा की जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही लोक तर डेरिव्हेटिव्ह काढत असताना काय करायचं असते की डेरिव्हेटिव्ह मध्ये x जिथं आहे त्याच फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण घेणार. अदर फंक्शनना आपण कन्सिडर करणार ॲज अ कॉन्स्टंट. तर आपल्याकडे जसं 1/2 आहे याच्यामध्ये आपल्याकडे x अवेलेबल नाही. त्याच्यामध्ये इथं काय होणार की 1/2 हे आपण कॉन्स्टंट कन्सिडर करणार. इथे log चे डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. log च्या डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शन मध्ये x कन्सिडर आहे दोन्ही याच्यामध्ये आणि इथे c आहे. c मध्ये x नाही तर c पण आपण कॉन्स्टंट कन्सिडर करणार. तर चला कॉन्स्टंट असल्यामुळे 1/2a हा ब्रॅकेटच्या बाहेर निघणार. आता तर डेरिव्हेटिव्ह r मध्ये जाणार. डेरिव्हेटिव्ह निघणार log x - a x plus a प्लस c ची डेरिव्हेटिव्ह आपण काढल्यानंतर कॉन्स्टंटची. तर 1/2a इज इक्वल्स टू बघा डेरिव्हेटिव्ह काढत असताना आता log ची डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आपल्याकडे log काय असते d by dx ऑफ log x च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असते 1/x. जे log मध्ये जो पण फंक्शन असणार तो याच्या डिवाइड मध्ये असणार. ठीक आहे. तर आता इथं log मध्ये आपल्या सोबत फंक्शन कोण आहे x - a x plus a. तर डेरिव्हेटिव्ह काय निघणार आहे मल्टिप्लाय मध्ये 1/x काय आपल्याकडे x - a x plus a आणि c ची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. पण त्याआधी जर आपण डेरिव्हेटिव्ह आता log c काढले तर ही फक्त log ची निघाली. आता log ची डेरिव्हेटिव्ह निघाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह हे आतमध्ये जाणार आणि x - a x plus a ची पण डेरिव्हेटिव्ह निघणार. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह d by dx नेक्स्ट स्टेप मध्ये आपण फाइंड करणार x - a x plus a. ठीक आहे. आणि c ची डेरिव्हेटिव्ह होणार आपले 0 कारण तो आहे कॉन्स्टंट. आता RHS मध्ये 1/2a into 1/x - a x plus a डेरिव्हेटिव्ह निघालेले आहे. डेरिव्हेटिव्ह निघणार x - a x plus a चे. परंतु हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना बघा आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे दोन्ही साइडला आपल्याकडे काय आहे x अवेलेबल आहे. तर या कंडिशन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्हची एक आयडेंटिटी आहे d by dx of u divided by हा एक रूल आहे. तर आपल्याला या रूलचा यूज करावा पडणार आहे. कधी यूज करावा पडते u divided by v रूल जेव्हा तुमच्याकडे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही याच्यामध्ये x अवेलेबल असणार. त्यावेळेस डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न काढता आपल्याला u divided by v रूल यांचे यूज करावा. आता u divided by v रूल काय असते की डिवाइड मध्ये v चा स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर नंतर सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्मचे नंतर डेरिव्हेटिव्ह म्हणजे v du by dx मायनस फर्स्ट टर्म आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. तर आपण याच्यामध्ये कन्सिडर केलं की x - a आपल्याकडे u आहे आणि v आपल्याकडे x plus a आहे. ठीक आहे. तर आता आपण
या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्याचा यूज करू. तर आपण जे काढले ते आधी राईट करून घेऊया. 1/2a इंटू, आता ही थर्ड टर्म आहे ती जाणार आपली फर्स्ट मध्ये, तर इथं होणार x + a आणि खाली येणार x - a इंटू, इथं डेरिव्हेटिव्ह x - a x + a ची काढायची आहे. या फॉर्म्युला मध्ये पुटअप करणार आपण, त्याला ब्रॅकेट मध्ये राईट करून घेऊ. काय आहे आपल्याकडे v², तर v काय आहे आपल्याकडे x + a, तर x + a होल. त्यानंतर v परत लिहायचा x + a, डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची आहे d/dx u काय आपल्याकडे x - a मायनस u काय आता आपल्याकडे x - a आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची आहे v d/dx, v काय आपल्याकडे x + a. ठीक आहे. तर जेव्हा पण या दोन्ही फंक्शन मध्ये मायनस प्रेझेंट असल्यामुळे सेकंड फंक्शनला तुम्ही एका ब्रॅकेट मध्ये घ्या, कारण नंतर सॉल्व करताना मायनसचा प्रॉब्लेम येणार. तर चला सॉल्व करूया. समोर 1/2a इंटू x + a x - a इंटू ब्रॅकेट x + a, डेरिव्हेटिव्ह कोणाची निघणार आता याच्यामध्ये x ची, a चे डेरिव्हेटिव्ह निघणार नाही कारण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे 0 होते, तर x चे डेरिव्हेटिव्ह होणार 1 आणि a चे डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x - a जशाल तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 आणि a चे डेरिव्हेटिव्ह 0 डिवाइड मध्ये येणार x + a होल स्क्वेअर 1/2a इंटू x + a x - a इंटू, आता बघा त्याला सॉल्व करू. x + a 1 - 0 1 मायनस इकडे ब्रॅकेट मध्ये x - a 1 + 0 1 ने डिवाइड मध्ये काय आपल्याकडे x + a होल स्क्वेअर 1/2a इंटू x + a x - a इंटू, आता 1 इंटू x + a x + a मायनस 1 इंटू x - a x - a डिवाइड मध्ये x + a होल स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये हा मायनस साइन आतमध्ये घेऊन चला, आतमध्ये जात असताना काय होणार, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, हा प्लस मायनस मायनस होणार आणि हा मायनस आहे, हा पण मायनस आहे, मायनस मायनस मल्टिप्लाय होणार प्लस होणार. तर याला आपण इथं राईट करून घेऊया. बघा 1/2a इंटू x + a x - a इंटू, याच्यामध्ये काय ना x + a मायनस साइन आतमध्ये गेला तर काय होणार -x आणि प्लस a डिवाइड बाय x + a होल स्क्वेअर. याच्यामध्ये बघा आता हा x प्लस मध्ये, हा x मायनस मध्ये येतात, x कॅन्सल होणार, तर 1/2a इंटू x + a x - a इंटू a + a 2a डिवाइड बाय x + a होल स्क्वेअर. हा 2a आणि हा 2a कॅन्सल होणार, तर आलं काय बघ x + a आणि खाली काय राहिलं x - a x + a होल स्क्वेअर. ही टर्म 2 टाइम्स आहे, ही टर्म 1 टाइम्स आहे, ही 1 टाइम्स ची टर्म या 2 टाइम्स वाला टर्म सोबत कॅन्सल होणार, तर खाली राहणार फक्त 1/a खाली x - a x + a. तर यामध्ये बघितलं तर आपली बेसिक आयडेंटिटी आपल्याकडे a + b a - b, याचा फॉर्म्युला काय असतो a² - b². या आयडेंटिटीचा यूज करून आपण याला या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. तर याला त्या फॉर्म मध्ये राईट करूया. काय आहे a कोण आहे आपल्याकडे x, तर x² - b च्या ठिकाणी कोण आहे a, तर a². तर आपल्याकडे डेफिनेशन आहे इंटिग्रेशनची बाय युजिंग definition of integration. Integration of 1/x² minus a² dx is equals to 1/2a log of x minus a x plus. या ठिकाणी आपले प्रूफ झालेला आहे. तर बघा याला एकदा मी परत समजून सांगतो तुम्हाला, ठीक आहे, पुढे कन्फ्युजन राहिला
तर 1/2 हे बाहेर निघाला. डेरिव्हेटिव्ह कोणाची निघणार लॉगची. लॉग मध्ये फक्त x नसून x मायनस x प्लस आहे, त्याच्यामुळे काय होणार की डेरिव्हेटिव्ह x मायनस x प्लस आहे याची पण निघणार. तर आधी आपण डेरिव्हेटिव्ह लॉगची घेणार. लॉगची डेरिव्हेटिव्ह काय असते 1/x. तर इथं x नसून x मायनस x प्लस आहे, त्याच्यामुळे 1/x मायनस x प्लस आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह आतमध्ये जाणार आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची निघणार x मायनस a आणि x प्लस a ची. c ची डेरिव्हेटिव्ह 0 झाली कारण ती कॉन्स्टंट आहे. तर याची डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह निघू नाही शकत का, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये x प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला आयडेंटिटी यूज करावं पडेल u डिवाइड बाय v. तर u डिवाइड बाय v काय असेल v स्क्वेअर इक्वल्स टू फर्स्ट टर्म सेकंड टर्म इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. तर आपण कन्सिडर केलं की x मायनस a आपल्याकडे u आहे आणि x प्लस a आपल्याकडे v आहे. तर आपण ना यांना या टर्म मध्ये या फॉर्म्युला मध्ये पुट अप करून सॉल्व्ह करून केलाय बघा. 1/2 x प्लस a x मायनस a x प्लस a डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस x मायनस a डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवाइड बाय v स्क्वेअर. तर आता याची डेरिव्हेटिव्ह निघताना x ची डेरिव्हेटिव्ह 1 a ची डेरिव्हेटिव्ह 0, इथं पण x ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि a ची डेरिव्हेटिव्ह 0. 1 मायनस a 1 1 प्लस a 1 1 into x मायनस a x मायनस a 1 into x मायनस a x मायनस a. हा मायनस आहे आतमध्ये घेऊन जाणार तर ही प्लस टर्म मायनस होणार, मायनस टर्म प्लस होणार. ते प्लस टर्म झाले मायनस, मायनस टर्म झाले प्लस. याच्यामध्ये हा x पॉझिटिव्ह हा x निगेटिव्ह, x प्लस a x मायनस a कॅन्सल. a राहिला a प्लस a 2a हा 2a या 2a सोबत कॅन्सल झाला. आता वर x मायनस x प्लस a राहिला आणि खाली x मायनस a into x प्लस a होल स्क्वेअर. तर ही 2 टाइम्स आणि 1 टाइम्स आहे, 1 टाइम्स आणि 2 टाइम्स सोबत कॅन्सल होणार, खाली एकच टर्म राहणार. तर 1/x मायनस a x प्लस a ही टर्म राहिली. याच्यामध्ये आपण बेसिक आयडेंटिटी यूज केली a प्लस b a मायनस b काय असते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर याला या फॉर्म मध्ये राईट केलं आणि आपण बायझिंग डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन चा यूज करून आपण हा प्रूफ कंप्लीट केला.